देशात सध्या अशा एका राजकीय बदलाची चर्चा आहे ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले असून सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला आहे। पण हा विजय केवळ खुर्चीचा किंवा सत्तेचा नाही, तर या निकालातून एक मोठी गोष्ट स्पष्ट होत आहे, ती म्हणजे भारत आता आपल्या जुन्या ओळखीत म्हणजेच हिंदुत्वाकडे पुन्हा एकदा वेगाने परतत आहे। आजच्या निकालांनी हे दाखवून दिले आहे की जनतेचा भाजपवरचा विश्वास अजूनही ठाम आहे। अनेक ठिकाणी प्रबळ विरोधकांना मागे टाकत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। आजच्या काळात लोकांना आपल्या धर्माचा आणि गौरवशाली संस्कृतीचा मोठा अभिमान वाटू लागला आहे। मग ते भव्य राम मंदिर असो किंवा इतर धार्मिक स्थळांचा झालेला विकास, यामुळे सामान्य माणसांच्या मनात आपल्या मूळ हिंदू धर्माबद्दल प्रेम वाढले आहे आणि याचेच पडसाद निवडणुकीच्या निकालात सुद्धा स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत। या विजयाचे पडसाद आपल्या नेरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले। निकाल जाहीर होताच नेरळमधील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांनी आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला। जय श्रीरामच्या घोषणांनी नेरळचा परिसर दुमदुमून गेला। आता राजकारण फक्त रस्ते आणि पाण्यासाठी उरले नसून आपल्या देशाची जुनी ओळख आणि संस्कृती जपण्यासाठी लोक मतदान करत आहेत। भगवा हा केवळ एका पक्षाचा रंग राहिला नसून तो एका मोठ्या बदलाचा विचार बनला आहे। एकंदरीत पाहता हे निकाल म्हणजे भारत आपल्या मूळ हिंदुत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे असेच म्हणावे लागेल। या विजयामुळे येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील यात शंका नाही। देशभरात झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आलेले आहेत। आपण सर्वांनी या निकालाकडे राजकीय दृष्ट्या न बघता पश्चिम बंगालमध्ये जो जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलाय, खरोखर भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी आज जो निकाल आहे हा ऐतिहासिक निकाल भारताच्या इतिहासामध्ये नोंदवला जाईल। आपण जर पाहिलं असेल तर एखाद्या नवीन कुटुंबात जर लग्न झालं तर सुनेला दुसऱ्या दिवशी टीएमसी कार्यालय पाठवा, अशा प्रकारची गुंडगिरी करणाऱ्या ममता बॅनर्जींचं सरकार या देशामध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या बांगलादेशच्या बॉर्डरला सीमेचं संरक्षण करण्यासाठी फेन्सिंग करण्यासाठीची जागा केंद्र सरकारला पश्चिम बंगाल सरकार देत नव्हतं। इतक्या नीच आणि विकृत मानसिकतेचं सरकार, ती दादागिरी पश्चिम बंगालच्या सामान्य मतदारांनी मोडून काढलेली आहे। हिंदुत्ववादी विचारधारेचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलेलं आहे आणि यामुळे भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। मगाशी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पेटकर काका सांगत होते 1970 झाली ना 1970 साली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची म्हणजे जनसंघाची स्थापना पश्चिम बंगालमध्ये झाली। तिथपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाचं देखील बलिदान यासाठी दिलेलं आहे आणि हा घामाचा नाही तर हा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सांडलेल्या रक्ताचा विजय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्याचबरोबर आसाममध्ये हिम्मत बिस्वा शर्माजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपलं सरकार बनवत आहेत। पोंडिचेरीमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार बनवत आहे। तामिळनाडूमध्ये चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आलेला आहे। तरी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांची मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा विजयाचा रथ खऱ्या अर्थाने ज्यांनी ओढला हे देशाचे प्रधान सेवक आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो।